नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते. तुम्हाला एक स्टोरी सांगायची मला माझ्या मैत्रिणीची. ती खूप मागा लागली माझी स्टोरी सांग, माझी स्टोरी सांग. तर तिची स्टोरी सांगते. तिचं नाव ज्योती आहे. ज्योती लहामगे असं तिचं आडनाव आहे आणि खूप कष्टाळू आहे ती बरं का. दिसायला सुंदर आहे, मेहनती खूप आहे. लग्न वगैरे झालं लवकर, त्यांचं लहान वयातच झालं लग्न. एवढं पण तिचं वय नव्हतं. लग्न झाल्यानंतर खूप कष्ट केले तिने, मेहनत केली, पण तिच्या नशिबाला नवरा चांगला मिळाला नाही. तो नवरा म्हणजे कधीही तिच्यासोबत राहिलेला नाही आहे. तिला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालं आहे, तिला पण एक मुलगी आहे छोटीशी, पण ती पण येत नाही कधी जास्त. येतच नाही म्हणा. मुलगा पण येत नाही कधी जास्त. मुंबईमध्ये ते भाड्याने राहते. भाडं मुलगा देतो वाटतं बहुतेक. आणि लहान मुलं सांभाळायचं काम करते. एकदा तिची माझी ओळख झाली तेव्हा ती हॉस्पिटल होतं ना, ते वृद्धाश्रम असतात ना, जे ठेवतो आपण आणि आपल्या जे ज्येष्ठ लोक असते त्यांना सांभाळण्यासाठी पैसे पण देतो. वृद्धाश्रम असे असतात ना प्रायव्हेट, जे प्रायव्हेट वृद्धाश्रम असतात किंवा गव्हर्मेंटचे असतात किंवा कोणी कोणी समाजकार्य म्हणून सुद्धा फ्रीमध्ये करतात. ते फ्रीमध्ये नव्हतं, तिथं भरपूर पैसे द्यावे लागत होते. पेशंट असायचे. तर तिने सर्वांचा जवळजवळ 15-20 असणार पेशंट तिथं, किंवा काय काय वृद्ध चांगली पण असणार, पण जे परदेशात असतात मुलं, मग त्यांना कसं सांभाळायला हे होत नाही म्हणून ते काय करणार, ज्योतीला सांभाळायला, म्हणजे तिथं सांभाळायला होती ज्योती, तिथं कामाला होती. सगळ्यांचा स्वयंपाक बनायची, खूप काय काय बनवायची. मग तिथं पण तिला पेमेंट एवढं काय जास्त नव्हतं पेमेंट, म्हणून ती काय केली, आणि तिथंच तिला राहावं लागत होतं. मग आराम मिळत नव्हता म्हणून ती हळूहळू ती काम सोडून दिली. परत तिने हॉटेल पण टाकलं नंतर. मग तिथं पण काय तिला यश मिळालं नाही. म्हणजे दिवस रात्रभर कष्टच करावं लागत होतं ना, एकटी बाई म्हणून काय करणार ना. मग शेवटी तिने लहान मुलं सांभाळायचं काम केलं. आता ती एक लहान मुलाला सांभाळते. महिन्याला तिला पण काय तर 10-15 हजार पगार मिळते, चांगलं मिळते. पण तिची एक इच्छा आहे की मला पण एक असा चांगला जीवनसाथी मिळावा ह्या वयात सुद्धा. हो, का नाही, तिनं म्हणू शकते ना मला पाहिजे. आणि एकटं माणूस किती राहणार ना, बोर होतं ना. मित्र मैत्रिणी ठीक आहे, आपल्या आपल्या घरी निघून जाते, पण रात्री रात्र खायला उठते ना. गप्पा तर मारू शकते माणूस, एक हितगुज करू शकते, अजून काय तरी सांगू शकते, गप्पा गोष्टी म्हणा, किंवा आनंदाने राहू शकतो. एकमेकांची आवडी निवडी, जेवायचं काय बनवू, हे बनवू ते बनवू, असं माणूस काहीतरी बनवून खातं. म्हणून तिला एक छानसं असं हे पाहिजे आहे, जोडली. तर असं काय नाही पाहिजे तसं नाही, पण तिची इच्छा आहे तसं. तसं तिला अजून तर काय नाही भेटलेलं. पण कसं असतं, जे ते आपल्या स्वार्थासाठीच बघत असतं की चला लग्न करा या, आणि परत तिथं जाऊन पण तिनं कामच करणार. ते पण सक्सेस होतं नाही होतं, तिथं पण कामच करणार. ठीक आहे, काम तर सगळीकडे करावंच लागणार आहे, पण जेवढं होतं तेवढं तरी करावं लागणार आहे. बाकीचं काय, त्यांच्या घरामध्ये जरा चांगलं घरचं असेल तर तिथं पण एखादं बाई वगैरे असतेच कामाला म्हणा. पण माणसं कसं असते, आपण जिथं आता ह्या वयात सुद्धा लग्न होऊन जातं तिथं काय तर आपल्या हक्काचं पाहिजे ना आपल्याला. कारण आपण सगळं सोडून जातो त्यांच्यासाठी, राहिलेलं आयुष्य त्यांच्यासाठी आपण आता घालवतो असं वाटायला पाहिजे आपल्याला. तर ती खूप कष्टाळू आहे. मुंबईला आली होती मेळाव्याला. स्वभाव पण छान आहे तिचा, साधी बोळी आहे. आणि मुलगा पण आहे, पण मुलगा पण जास्त बोलत नाही तिच्याशी. तो पण दुसऱ्यांचंच ऐकतो, बहिणीचं ऐकतो. कधी तर येतो म्हणे 6 महिन्याला. तो मुलगा आहे शिकायला, पुण्याला शिकतो, पण जॉब पण करतो मुलगा. मुलीचं पण लग्न झालं, ती पण नाही जास्त बोलत. पाहुणे रावळे आहे ते कधीतरी येणं जाणं चालू असतं पाहुण्या रावळ्यांचं. तर ती अशी कष्टाळू म्हणून ज्योती नाव आहे तिचं. खरंच मेहनती आहे. तर मला वाटते की खरंच आपण एक प्रयत्न केला पाहिजे की आपले एक मैत्रीण आहे समजा माझी, ती मैत्रिणीला ह्या वयात सुद्धा एक जीवनसाथी चांगला शोधला पाहिजे असं मला पण वाटतं तिला. आणि तिची खूप इच्छा होती की खरंच तिच्याबद्दल काहीतरी सगळं सांगा. तिच्याबद्दल एवढीच मला माहिती आहे, जास्त काही माहिती नाही. नवरा असतो, असून नसल्यासारखा आहे नवरा. 13 वर्ष झाला आज नवरा तिच्यासोबतच नाही, अजिबात नाही. कधीच व्यवस्थित राहत नाही. कधी तिला आत्तापर्यंत तिची हौस पूर्ण केली नाही. कधी तिला कपडे घेतले नाहीत. कधी तिला
म्हणला नाही तुझी तब्येत कशी आहे, तू कशी राहती एकटी, कधी म्हणला नाही. विचार कर मग, असा कुठं नवरा असता का? लग्न केल्यानंतर त्या बायकोची जिम्मेदारी घ्यायला पाहिजे, सांभाळायला पाहिजे. नाही तर दोघं मिळून जरी काम केलं तर एकमेकाची माणूस हे तर करतं ना, काळजी तर करतं ना. तर तो नवरा ना अजिबात तिची काळजी वगैरे काहीच करत नाही. त्याच्यामुळं तिचं मन खूप असं नाराज झालेलं आहे. आणि ते आपलं कसं मैत्रिणीमध्ये वगैरे कशी अशीच मन रमून राहते. जॉब करते, दिवसभर जॉबला असते, बाळ सांभाळायला असतं. त्या बाळामध्येच तिनं मन रमवते आपलं. सकाळी डब्बा वगैरे सगळं घेऊन जाते. असं तिचं एक चालू आहे जीवन. तर ह्या जीवनामध्ये नवीन आयुष्य जगण्यासाठी तिची धडपड आहे. काहीतरी आपण नवीन जगावं, आयुष्यामध्ये आपलं काहीतरी नवीन घडावं, नवीन जीवनाची नवीन सुरुवात करावी. तिचं खूप मन नाराज झालेलं आहे, थकली ते आता सारखं. माणसाला काम होत नाही हो, किती काम करणार ना माणूस. हं? आता 52 वर्षाची आहे ती, म्हणलं तर झालं एक 5-6 वर्ष अजून करू शकते माणूस. थकतं ना माणूस, रोज तेच काम करून करून करून. तिला तिच्या पण जीवाला एक आराम पाहिजे. तिला पण वाटते मला पण कोणीतरी विचारणार पाहिजे, चला जेवण करूया, चला गप्पा मारूया, चला फिरायला जाऊया, इकडं जाऊया, तिकडं जाऊया, देवदर्शनाला जाऊया, कुठंतरी लांब टूर काढूया, वाटतं तिला सुद्धा ना. मग तिला कुठं सुट्ट्या मिळतील का? नाही मिळत ना जास्त सुट्ट्या कामाला गेल्यानंतर. असं तिला एक जीवनसाथी पाहिजे की जी तिला तिची इच्छा पूर्ण करणारा, तिला कुठंतरी देवदर्शनाला फिरवायला नेणारा, सुंदर ठिकाणी पर्यटन स्थळ असं ना, तिथं तिला फिरायला नेणारा, असं तिला एक जीवनसाथी पाहिजे. आणि मी म्हणते देव करू तिची इच्छा, खरं देवाला प्रार्थना करते तिची इच्छा पूर्ण होऊ दे लवकरात लवकर. कारण आपण कसं आयुष्य काढतो की जाऊ दे देवा, नवऱ्या आज सुधारेल, उद्या सुधारेल, आज सुधारेल, पण 13 वर्ष झालं तो काही सुधारलाच नाही आहे नवरा. त्याच्यामुळे तिचं मन आता खूप असं नाराज झालेलं आहे. म्हणून मी म्हणलं चला तिची एक सुंदरशी कहाणी टाकूया. तिच्या आयुष्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी आपल्याला माहीत नाही आहे, पण जेवढी ती बोलती माझ्याशी, थोडीशीच, जास्त काही मैत्रीण झालेली नाही आहे. पण तिची इच्छा होती की खूप असं एखादं यूट्यूबमधून आता आपलं एवढं आपण चर्चा करतो, हे करतो, चांगलं एखादं मिळावं असं. पण काही लोक कसं असतात, स्पष्ट बोलत नसतात. माणसाने कसं स्पष्ट बोलावं, हो मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे आणि तू माझी अर्धांगिनी बनायला तयार आहे. तुझ्या मुलांना वगैरे माझ्या मुलांना चला एकत्र जमवा, सांगून टाका, दोघाचं काय येते म्हणून असं कोणी पुढाकार घेत नाही. अर्ध सोडून देत, अर्धवट बोलायचं सोडून द्यायचं, अर्धवट बोलायचं सोडून द्यायचं. कुणीही बोलणं असं पूर्ण करतच नाही. चला मग बघा, तुम्ही सुद्धा प्रयत्न करा सगळ्यांनी आपल्या ज्योतीसाठी. कारण ज्योती ही खूप छान एक म्हणजे तिच्या अंगात कला पण आहे. ती खूप छान डान्स वगैरे करते. डान्स म्हणजे आपल्या घरगुतीसाठी, आपले मनोरंजन म्हणजे स्वतःसाठी करते आणि दुसरीकडे बाहेर जाऊन करत नाही आहे. आणि यूट्यूबर एक आहे, ती यूट्यूबरसुद्धा आहे. तिचे सबस्क्रायबर आता थोडे झालेले आहेत, होते हळूहळू. रोजच्या रोज व्हिडिओ काढायला जमत नाही तिची इच्छा तीसुद्धा पूर्ण व्हायला पाहिजे. ती पण एक यूट्यूबर आहे. मला वाटतं तिनेसुद्धा एक यूट्यूबर बनावं मस्तपैकी. चला मग, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.